नमस्कार, मी शनाया। आजचा विषय आहे महापौर पदाचं आरक्षण मॅनेज करण्याचा प्रयत्न होतोय का? महापौर पदाचं आरक्षण आधी जाहीर केलं जायचं आणि त्यानंतर महापालिकेची निवडणूक पार पाडायची। यावेळी मात्र ही प्रक्रिया उलटी करण्यात आली आहे। आधी निवडणूक घेण्यात आली आणि त्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाकडून राज्याच्या 29 महापालिकांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे। एवढंच नव्हे तर आरक्षणाची चक्राकार पद्धत यावेळी नव्याने राबवली जाणार आहे। म्हणजे ज्या जातींना अजूनपर्यंत महापौर पद मिळालेलं नाही त्यांना पुन्हा वाट पाहावी लागणार आहे। आश्चर्य म्हणजे राज्याचा निवडणूक आयोग हे सगळं निमूटपणे पाहतो आहे आणि त्यातूनच प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे महापौर पदाचं आरक्षण मॅनेज करण्याचा प्रयत्न होतोय का? या व्हिडिओत आपण महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आधी कशी काढली जायची, आता त्यामध्ये कोणते बदल झालेत याची चर्चा करणार आहोत। राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यात, मात्र या महापालिकांमध्ये महापौर कोणत्या जातीचा होणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे। राज्याच्या नगर विकास विभागाकडून मंत्रालयात या 29 महापालिकांसाठी सोडत काढली जाणार आहे। हे असं उलट चक्र पहिल्यांदाच फिरताना आपण पाहणार आहोत, कारण या आधीची पद्धत थोडीशी वेगळी होती। ती कशी होती हे आधी समजून घेऊयात। आधी राज्य निवडणूक आयोग महापालिकांच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करायचं, त्यानंतर लगेच राज्याच्या नगर विकास विभाग त्या महापालिकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची सोडत जाहीर करायचा। नंतर ही आरक्षणाची सोडत काढण्यासाठी चक्राकार पद्धत राबवली जायची। चक्राकार पद्धत म्हणजे त्या महापालिकेचं महापौरपद आतापर्यंत कोणकोणत्या जातींच्या किंवा प्रवर्गाच्या व्यक्तींनी भूषवलं आहे आणि कोणते प्रवर्ग अजूनही महापौर पदापासून वंचित आहेत याची यादी तयार केली जायची। ज्यांना महापौर पदाची संधी मिळालेली आहे असे प्रवर्ग बाजूला केले जायचे आणि ज्यांना संधी मिळालेली नाही अशा प्रवर्गांची सोडत काढली जायची। त्यासाठी प्रत्येक प्रवर्गाची एक चिठ्ठी तयार करून ती बरणीमध्ये टाकली जायची। त्या सर्व चिठ्ठ्या व्यवस्थित मिक्स केल्या जायच्या आणि एखाद्या लहान मुलीला त्यातील एक चिठ्ठी उचलायला सांगितली जायची। ज्या प्रवर्गाची चिठ्ठी निघेल त्या प्रवर्गासाठी त्या महापालिकेचं महापौरपद मग ते आरक्षित व्हायचं। त्यानंतर राजकीय पक्ष उमेदवारी देताना त्या आरक्षणाचा विचार करून उमेदवार निवडायचे, कारण महापौरपद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे त्या प्रवर्गाचा उमेदवार निवडून आणणं त्या पक्षाला आवश्यक ठरायचं। महापौर पदावर दावा करायची वेळ आली तर आरक्षण असलेल्या प्रवर्गातील किमान एक तरी नगरसेवक आपल्याकडे असावा, यासाठी राजकीय पक्षांची रणनीती ठरायची। 2017 पर्यंत हीच पद्धत अवलंबली जायची। मात्र यावेळी आधी निवडणुका पार पडल्यात आणि आता नगर विकास विभागाकडून गुरुवारी सोडत काढली जाणार आहे। मात्र ही सोडत जुन्या चक्राकार पद्धतीने होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। तर नवी चक्राकार पद्धत यावर्षीपासून लागू केली जाणार आहे। म्हणजे आतापर्यंत ज्या प्रवर्गांना महापौर पदाची संधी मिळालेली नाही त्याच प्रवर्गाचा सोडतीमध्ये समावेश होणं आवश्यक होतं। मात्र यावेळी नवीन चक्राकार पद्धत अवलंबली गेल्यास महापौर पद न मिळालेल्या प्रवर्गावर अन्याय होणार आहे। आरक्षणाची चक्राकार पद्धत नव्याने अवलंबली गेल्यास पुन्हा नव्याने महापौर पदासाठी आरक्षण निश्चित केलं जाणार आहे। नव्याने चक्राकार पद्धत राबवण्यापाठीमागे मुंबईचं महापौर पद हे कारण असल्याचं बोललं जात आहे, कारण चक्राकार पद्धतीप्रमाणे मुंबईचे महापौर पद यावेळी एसटी प्रवर्गासाठी आरक्षित होईल असं सांगितलं जात होतं। कारण आतापर्यंत मुंबईचं महापौर पद वेगवेगळ्या प्रवर्गांना मिळालेलं असलं तरी एसटी कॅटेगरीच्या व्यक्तीला मात्र मुंबईचा महापौर बनण्याची संधी मिळालेली नाही। यावेळी एससी कॅटेगरीचे 4 नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून देखील आलेत, मात्र हे 4ही जण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत। मुंबई महापालिकेत 19 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपकडनं एससी कॅटेगरीचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही। त्यामुळे चक्राकार पद्धत नव्याने राबवली जात असल्याचा आरोप विरोधक करतायत। मात्र या आरोपांपेक्षा महत्त्वाची आहे ती म्हणजे निवडणूक आयोगाची भूमिका। मात्र निवडणूक आयोग अजूनही याबद्दल गप्प आहे। आरक्षणाची सोडत ठरवण्याचा अधिकार ज्या राज्याच्या नगरविकास विभागाचा असला तरी ती प्रक्रिया राबवताना सर्व नियमांचं पालन होते की नाही ही पाहण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे। आयोग ती पार पाडतोय का याबद्दल शंका घेतली जाते आणि त्यातूनच प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे महापौर पदाचं आरक्षण मॅनेज करण्याचा प्रयत्न होतोय का? तुम्हाला या प्रक्रियेबद्दल काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब